जेव्हा आर्टिस्टची बॉडी लँग्वेज त्या ब्रशच्या टोकाला जात असते, आर्टिस्टनी दोन गोष्टी बॅगेत ठेवल्या पाहिजेत, एक स्केच पॅड आणि एक आपला स्वतःचा अल्बम. मी का ह्याला रिलेट झालो, म्हणजे माझं लाइकिंग असं आहे का? नमस्कार मंडळी, क्रिएटिव्ह स्किल्स मोशन क्राफ्टच्या या यूट्यूब व्हिडिओमध्ये आपलं स्वागत आहे. आज आपण रामचंद्र खरटमल या चित्रकारांबरोबर आपण गप्पा मारणार आहोत. रामचंद्र खरटमल यांची कित्येक चित्र नॅशनली इंटरनॅशनली पोहोचलेली आहेत. गेल्या 20 वर्षाच्या त्यांच्या प्रवासात त्यांनी कित्येक डेमो दिलेले आहेत. त्यांची एक्झिबिशन्स झालेली आहेत. मूर्त चित्रकला या कला प्रकारात ते काम करतात. तर आज आपण त्यांच्या या कला प्रवासाबद्दल, कलेच्या विचारांबद्दल आपण भरपूर गप्पा मारणार आहोत. चला सुरू करूयात. सो वेलकम सर. नमस्कार. यस. सो सबसे पहले मैं ये जानना चाहूँगा कि आपकी आर्ट जर्नी कैसे चालू है, आप किस तरीके से इस सेक्टर में आए, या फिर आपके आर्ट जर्नी के बारे में पहले हमें जानना बहुत अच्छा लगेगा. तसं म्हटलं तर कसं आहे की आपल्या प्रत्येकाला काही लहानपणापासून काही लाइकिंग्स तयार झालेले असतात, किंवा आजूबाजूच्या काही सराउंडिंग मधल्या ज्या गोष्टी आपण बघत असतो जेव्हा आपलं शालेय शिक्षण चाललेलं असतं, किंवा इतर जो आपला प्रवास सुरू होतो लहानपणापासून, तर त्याचा परिणाम होत असतो आपल्याला. मग त्यातनं काही गोष्टी आपल्याला सहजगत्या आवडायला लागतात. आपण काय ते करिअर म्हणून विचार वगैरे केलेला नसतो, पण हे बाबा हे मला आवडतं. तसं मला लहानपणापासून चित्र, कॅलेंडर्स मधली जी काही चित्र त्या काळात दिसायची, देवी देवतांची असतील, किंवा माझ्या आजूबाजूला पेंटर वगैरे जी लोक होती. आता त्या काळामध्ये कसं होतं की जवळपास प्रत्येक पेठेमध्ये एखादा तरी पेंटर वगैरे असायचा, किंवा हे, तर तसं त्यांची चित्र किंवा ते काम करताना बघून एक क्युरियोसिटी वाटायची, किंवा ते छान वाटायचं, यार हे भारी आहे आणि मला हे आवडतंय आणि मला हे करायला पाहिजे. मग त्यातनं एक आवड तयार झालेली, आणि मग तो प्रवास सुरू झाला. मग शाळेत जे शाळेचे कला शिक्षक असतात, म्हणजे आता माझे कला शिक्षक जे होते पोद्दार सर म्हणून, त्यांनी मग आम्हाला वेगवेगळ्या स्पर्धेला बसवणं. मग त्यातनं जेव्हा आपल्याला त्या स्पर्धेतनं पारितोषिक मिळतं तेव्हा असं वाटायला लागतं की आपल्याला काहीतरी यातलं जमतं, मग आपण त्याच्याकडे जास्त आकर्षले जातो. तसा हा प्रवास सुरू झाला. म्हणजे आवड पहिला निर्माण झाली की मला हे काही आवडतंय, आणि मग ह्याच्यात तो प्रवास, मग पुढचा शालेय कला शिक्षकांनी दिलेलं प्रोत्साहन असेल, आजूबाजूच्या परिसरातलं बघितलेलं काम असेल, त्याचा इम्पॅक्ट पडून मग हे करिअर निवडायचं, किंवा ह्या करिअरमध्ये ह्या क्षेत्रात काम करायचं असं तेव्हा ठरलं गेलं, आणि तो प्रवास एज्युकेशनल सुरू झाला. तसा जसं पिढी दर पिढी असं कोणी नाही, फर्स्ट जनरेशन. माझी फर्स्ट जनरेशन. म्हणजे माझ्या घरामध्ये तसं काय म्हणतो की कुणी कलावंत होऊन गेला वगैरे असं काय नाही आहे, किंवा स्पेशली ह्यातलं अकॅडमिक कोणी शिक्षण घेतलंय किंवा ह्या क्षेत्रात काम केलंय असं म्हणजे माझ्या आधीच्या किंवा माझ्या आईकडच्याही जनरेशनमध्ये नाही आहे, आणि माझ्या वडिलांकडच्या जनरेशनमध्ये नाही आहे. त्यामुळं ते ह्या माझ्याच जनरेशनला आल्यासारखं, किंवा फक्त एक आहे की माझी आई आणि वडील दोघंही टेलरिंगचं पण काम करायचे. कारण वडील जरी सरकारी नोकरीत असले तरी त्यांचं टेलरिंग छान होतं. मग त्यामुळं आमच्याकडे ऑटोमॅटिकली एक जो पहिला संस्कार म्हणू की बाबा आता कपडे जरी म्हणलं तरी डिझाईनचा पॅटर्नच आला तो, किंवा त्याचं म्हणजे शरीरावर एक ॲस्थेटिक आकारच येतो. मग ती गोष्ट मात्र मला लहानपणापासून संस्कारित, म्हणजे कुठंतरी काय म्हणता येईल की बाबा डिझाईन सेन्सशी रिलेटेड किंवा त्या क्रिएटिव्हशी रिलेटेड तो संस्कार मला लहानपणी अस्पष्टरित्या आलेला आहे. त्यातल्या त्यात माझी आईला ह्या गोष्टी आवडायच्या, रसिक म्हणून आमच्या घरात होते की बाबा चित्रकला एक छान कला आहे, रसिक म्हणून ते चांगलं आहे, कौतुक व्हायचं. तसं तो आहे त्यातला, म्हणजे तेवढं मला घरात मिळालं तसं त्यातनं, म्हणजे आई किंवा वडिलांकडनं त्या गोष्टी मिळाल्या.
म्हणजे तसं चित्रकला म्हणून किंवा असं स्पेसिफिक म्हणून नाही, किंवा अस्पष्टरित्या ते आलेलं आहे ते तसं. आता तुमच्या म्हणण्यात तुमचे आई वडील टेलरिंग क्षेत्राशी रिलेटेड होते, बरोबर? मी जेव्हा तुमची चित्र ऑब्झर्व करतो किंवा बघतो, त्याच्यातनं शिकायचा प्रयत्न करतो, तेव्हा एक डिझाईन पॅटर्न दिसतो, पर्टिक्युलरली गोदडी म्हणा किंवा या सगळ्या. तर हा काही कुठं लिंक आहे असं तुम्हाला वाटतं? ते आहेच ना. ते कारण आता माझं जे घर आहे ते काय फार सधन कुटुंब असं नव्हतं, एक साधारण लो मिडल क्लासचं होतं. त्यामुळं आमच्याकडे घरामध्ये माझी आजी असेल किंवा आई असेल तर ते घरातले जे काही वेस्ट आमचे कपडे असायचे त्याच्यापासून गोधड्या शिवल्या जायच्या किंवा वाकळ शिवली जायची. आणि त्या वाकळीतच म्हणजे मी आज तागायत पण आज पण माझ्या घरी अजूनही, मी जरी सोलापूरचा असलो, सोलापूर चादर जगात प्रसिद्ध असली तरी माझ्या घरात अजूनही चादर नाही आहे. म्हणजे तिथेही अजूनही माझ्या आईनी माझ्या आजीनी ज्या काय गोधड्या शिवल्या आहेत त्याच गोधड्या आजही आम्ही वापरतो. आणि मग तो ऑटोमॅटिकली संस्कार म्हणू की माझ्यावर, जसं मी म्हणलं ना की लहानपणी आपण जे डोळ्यांनी पाहत असतो ते कुठंतरी एक बॅकएंडला स्टोर होत असतं, ते मलाही माहिती नसतं त्या एजला असेल. मग ते नंतर कुठंतरी ते बाहेर रिकॉल होतं किंवा ते बाहेर यायला लागतं. तशी ती गोष्ट आहे. त्यातला जो फील आहे, म्हणजे आता माझं सगळं जे लहानपण आहे ते गोधड्या ज्या आज तागायत आहे, म्हणजे आज तागायत ही मी वापरतो, म्हणजे माझ्या आईची शिवलेली असेल हे असेल. आता त्याला एक इमोशनल झालर पण आली, कारण काही जेव्हा लोक अस्तित्वात नसतात तेव्हा ते इमोशनली आपल्याकडे राहिलेले असतात, मग त्या वेगवेगळ्या रूपाने. तर तसा तो माझ्यावर त्या सगळ्या गोष्टीचा संस्कार किंवा तो इम्पॅक्ट आहे तसा. म्हणजे ती माझी लाईफस्टाईल मधलीच एक गोष्ट आहे असं म्हणायला काय हरकत नाही. मग आता ह्या जेव्हा तुम्ही आता म्हटलात की आपल्या सबकॉन्शियस माइंडमध्ये या सगळ्या गोष्टी जाऊन बसतात आणि त्या कधी ना कधी बाहेर येतात, कुणाच्या याच्यात चित्र स्वरूपात येतील, कुणाच्या ऍक्टिंगच्या स्वरूपात येतील, जेव्हा कला क्षेत्राशी रिलेटेड होतो. तर मग आर्टिस्ट आणि आर्टिस्टला लागणारं मनन आणि चिंतन हा याच्याबद्दल तुम्ही काही बोलू शकाल का? कारण का एका सर्टन पॉइंट नंतर म्हणजे जेव्हा कलाकार आपली कलाकृती मांडतो, पर्टिक्युलरली पेंटिंग्स पॉइंट ऑफ व्ह्यू, तेव्हा त्याच्या चित्रामध्ये काहीतरी विचार असतात, मग ते ॲबस्ट्रॅक्ट असू देत किंवा रिअलिस्टिक असू देत, तर ते चित्र मनापासून भावतं लोकांना. तर त्याच्याबद्दल थोडंसं तुम्ही तुमचा कसा हे आहे मनन चिंतन या दृष्टिकोन आणि कला चित्रकला याच्याबद्दल तुमचे कसे विचार आहेत? आता कसं असतं की हा जो आहे की बाबा हा माझा एक जर्नीतला पार्ट असतो की प्रत्येकाचा तो वेगवेगळा आहे आणि ती गोष्ट आपल्या मनपटलावर वगैरे ते राहिलेलंच असतं. तसं आहे. जसं मी सांगितलं की गोधडीशी रिलेटेड हे माझं एक नातं आहे, किंवा मी जेव्हा इन्स्पायर पहिल्यांदा झालो कसं चित्रकलेकडे, तर माझ्या लोकल पेंटर्स असतील त्यावेळेचे साईन बोर्ड असतील किंवा ट्रकवरचे डिझाईन्स असतील, त्याच्यामध्ये ते छोटे छोटे देवी देवतांची चित्र असतील, ती इनॅमलमध्ये केलेली चित्र असतील, किंवा त्या कुल्फीच्या गाड्यावरची चित्र आहेत. त्यानंतर आमच्याकडे एक यल्लादासी म्हणून एक सिने बॅनर आर्टिस्ट होते मोठे. तर त्यांचे ते बॅनर्स बघणं, त्या काळातले ते कटआउट्स बघणं, त्याच्यावर म्हणजे हुबेहूब अमिताभ बच्चन असेल, हुबेहूब त्यावेळेचा हिरो असेल, त्याचा इम्पॅक्ट, त्या स्टोरी बोर्ड्स, त्या अख्ख्या बॅनरवर स्टोरी बोर्ड असायची, म्हणजे एका चित्राची एखाद्या चित्रपटाची स्मॉल कथा तिथे यायची. म्हणजे ह्या ज्या सगळ्या गोष्टी आहेत ती मी माझ्या इतक्या इम्पॅक्ट होत्या, त्यामुळं कुठंतरी रिअलिझम असेल किंवा कुठंतरी तर तो सेन्स असेल तो कायम पाजरत राहिला माझ्या ह्याच्यामध्ये. आणि तोच मग जेव्हा मी अकॅडमिक जेव्हा आलो शिकायला, म्हणजे ATDला असेल किंवा GDET करायला आलो, तेव्हा मग त्या काळामध्ये मग मी चित्रकलेचे शास्त्रीय शिक्षण सुरू झालं. म्हणजे माझ्यासाठी ते आदर्श कलावंत आणि ते सगळं माझं तेव्हाच होतं की बाबा हे काहीतरी भन्नाट आहे आणि आपल्याला असं काहीतरी करायचं आहे. हा एवढंच त्यावेळेसचा एक ही गोष्ट होती की बाबा हे चांगलं आहे, हे काहीतरी बेस्ट आहे, म्हणजे हे आदर्शीकरण होतं तेव्हाचं. आणि मग ते जेव्हा मग आपण अकॅडमिकमध्ये येतो, अकॅडमिकमध्ये आले की थोडंसं मग त्यात शास्त्र यायला लागतं. शेवटी शिक्षण आले की शास्त्र आलं. मग तुम्हाला काही त्या क्षेत्रातले व्याख्या, काही फंडामेंटल्स असतात, काही व्याकरण असतात, ही
तुम्हाला मग ती काही वेळा जाणून बुजून शिकवली गेली जातात. मग ते जेव्हा शिकत असतो त्यावेळेस वय वाढत जातं, मग त्यातली आपली विचार करण्याची क्षमता वाढत जाते आणि मग तो प्रकार सुरू होतो की बाबा आपला अनुभव आणि आज बाहेर जगातला चाललेला सगळा माझा सराउंडिंग जे काय चाललेलं आहे ती गोष्ट, ह्या सगळ्यांचा कुठंतरी मेळ सुरू झालेला असतो, आपल्या विचारांवर ह्याच्यावर परिणाम होतो आणि मग त्यातून मग आपण आपलं काहीतरी शोधायचा प्रयत्न करतो. मग तो जो प्रवास सुरू होतो म्हणजे अकॅडमिक मधल्या आपण शिक्षणाचा प्रवास झाल्यानंतर मग जेव्हा अकॅडमिक मधनं बाहेर पडल्यानंतर किंवा अकॅडमिकमध्ये वेगवेगळ्या विषयाचा आपण अभ्यास केलाय, वेगवेगळ्या पद्धतीने त्याचं शास्त्र जाणून घेतलंय, हे सगळं झाल्यानंतर मग परत जो प्रवास सुरू होतो तो वैयक्तिक प्रवास परत सुरू होतो. आणि मग त्या वैयक्तिक प्रवास जेव्हा सुरू होतो तेव्हा मग ह्या ज्या सगळ्या बॅकएंडला आलेल्या गोष्टी आणि मी काही जाणून बुजून किंवा शास्त्रीय पद्धतीने शिकलेल्या अकॅडमिक गोष्टी ह्याचा कुठंतरी मेळ घालून मग मी माझं सादरीकरण करायला सुरू करतो की बाबा हे मला वाटतंय, हे मी अनुभवलंय आणि ह्याच्याविषयी माझा आता हा विचार सुरू आहे, ह्याच्याविषयी माझे हे इमोशन्स आहेत, ह्याच्याविषयी ह्या आकारांविषयी माझ्या ह्या अनुभूती आहेत. मग त्या मी काय करतो, मला असलेलं जे काही माध्यम असेल, मला मिळालेले काही टूल असतील, या आधारे मग मी ते व्यक्त करायला सुरू होतो. त्यामुळे मग पहिल्यांदा ह्या सगळ्या प्रोसेस येतात आणि मग सेकंडरी साईडला मग ती सुरू होती शैली. मग त्या शैली मग त्या कधी सुरू होतात जेव्हा ह्या सगळ्या गोष्टीतनं मी परत काहीतरी वेगळं शोधायला लागतो. मग माझं पण काहीतरी त्यात ऍड करायचं असतं किंवा माझी लाईन काहीतरी ती तयार करायची असते स्वतःची, तेव्हा ते कुठंतरी त्या शैलीकडे झुकायला लागतं. म्हणजे ते झुकत असताना त्यावेळेस ह्या सगळ्या प्रवासामध्ये जसं बाबा माझा एक म्हणजे लहानपणीच्या काळातलं इम्प्रेशन असेल, शिकत असताना बरेच मी जेव्हा कला इतिहास येतो तेव्हा कला इतिहासातले वेगवेगळे प्रवास मी किंवा प्रवाह मी अभ्यासत असतो, त्याच्या मागच्या विचारश्रेणी मी अभ्यासत असतो. ह्या सगळ्या प्रवासात अनेक जे हयात नसलेले सगळे चित्रकार आपण बघत असतो. त्यावेळेस काही 200 वर्षापूर्वीचा चित्रकार मला आत्ता आपला असा वाटायला लागतो, तो कुठंतरी मला जवळचा वाटायला लागतो, त्याची स्टाईल मला जवळची वाटायला लागतं, त्याचे इम्प्रेशन कुठंतरी मी घेत असतो. मग ह्या सगळ्यांचं मी जेव्हा एक मिश्रण होतं माझ्या मनात किंवा विचारामध्ये आणि ह्यातून मग हळूहळू मग म्हणतो की बाबा मला आता वेगळ्या लेवलला व्यक्त व्हायचं आहे. मग त्यावेळेस मग कुठंतरी मी माझ्या शैलीकडे, माझ्या चित्राकडे मग हा प्रवास सुरू होतो साधारण. अगदी खरं. म्हणजे मी जे जनरल मुलांना कधी कधी आता म्हणजे मगाशी आत्ता एक बोलताना तुम्ही पॉइंट बोलून गेलात की एखाद्या आर्टिस्टला फॉलो करणं, म्हणजे पर्टिक्युलरली आम्ही स्टुडंटच्या पॉइंट ऑफ व्ह्यूने विचारतो क्वेश्चन की जेव्हा एखादा स्टुडंट न्यू कमर असतो तेव्हा तो ऑफकोर्स कोणाला तरी फॉलो करत असतो, पुस्तकातनं म्हणा, युट्यूब आजकाल किंवा ऑनलाईन. तर त्यांनी हे साधारण कधी थांबवावं आणि कधी स्वतःची शैली, म्हणजे कधी काही वेळेस आता या गोष्टी खूप होतात की अरे ओरिजिनलिटी मिसिंग होत चालली या सगळ्या याच्यातनं, कुठं ना कुठेतरी तो इन्फ्लुएन्स दिसतो कुणाचा तरी. तर या चक्रातनं कसं बाहेर पडावं स्टुडंटनी पर्टिक्युलरली की जेव्हा वेन इट कम्स टू स्वतःची शैली. मग त्यासाठी तीच गोष्ट आहे की परत तुम्हाला काय आहे की जेव्हा एखाद्या चित्रकाराचा किंवा चित्र प्रभाव तुमच्यावर असतो तेव्हा तो प्रभाव असायला पाहिजे, म्हणजे प्रभावाशी रिलेटेडच त्याचा विचार केला पाहिजे. बाबा मला ह्या चित्रकाराची शैली पहिल्यांदा मी का ह्याला रिलेट झालो, म्हणजे माझं लाइकिंग असं आहे का. जर माझं लाइकिंग ह्या पद्धतीचं आहे आणि म्हणून मी त्या पद्धतीचे आर्टिस्ट मी फॉलो करतो किंवा मी त्या पद्धतीच्या आर्टिस्टचं मला काम आवडायला लागतं, मग त्यातलं काय नेमकं मला आवडलं, म्हणजे त्या आर्टिस्टचं बाबा ड्रॉइंग सेन्स आवडला, त्या आर्टिस्टचं मला कंपोज सेन्स आवडला, त्या आर्टिस्टचं मला ऍप्लिकेशन आवडलं का, ह्या गोष्टी आपला एक संवाद सुरू झाला पाहिजे. आणि मग तेव्हा माझ्या प्रश्नांची ती उत्तर मिळायला लागतात. आणि मग हे मिळाल्यानंतर की बाबा मी त्यातलं काय चांगलं घेतलं आणि मग ते मी कन्वर्ट कसं केलं पाहिजे, म्हणजे त्याच्यासारखं न मांडता, म्हणजे आता त्यांनी ऑलरेडी मांडून ठेवलेलं आहे, मग त्याच्यापेक्षा मी वेगळं काय मांडू शकतो, त्याच्यापेक्षा मला काय वाटतं की बाबा ह्या आर्टिस्टने असं मांडलंय, मला ह्या शैलीत मांडायचं आहे, पण अजून मी त्यातली कुठली गोष्ट वेगळी शोधू शकतो. हा मात्र तुमचा सरावाचा भाग सुरू होतो. मग त्यामध्ये मग तुमचं रेग्युलर स्केचिंग पाहिजे, रेग्युलर त्याच्यावर चिंतन मनन पाहिजे, आकारावर स्वतःच्या आकारावर पण आपल्याला परीक्षण करता आलं पाहिजे.
मग हे जेव्हा आपण एक डायलॉग आपल्याशी डायलॉग म्हणतो ना, तो जेव्हा कलावंताचा सुरू होतो म्हणजे स्वतःशी असलेला डायलॉग, त्यातनं बरीच मग ह्या गोष्टी क्लिअर व्हायला लागतात आणि मग आपण वेगळा मार्ग किंवा वेगळी वाट आपण मग शोधायला लागतो. बऱ्याच वेळा ती काही वेळा लवकरही मिळू शकते, काही वेळा त्याला खूप उशीर लागायला जातं. जसं की एखादं अन्न आहे ते डायजेस्ट व्हायला वेगवेगळ्या गोष्टी आहेत, म्हणजे त्याचे टायमिंग आहे. तसंच एखाद्या चित्रकाराचे काही वेळा खूप प्रभावाखाली आपण राहतो, मग त्यातनं सुटेपर्यंत खूप त्रास होतो. किंवा बऱ्याच वेळा काय होतं की एखादा आर्टिस्ट एक सिरीजवर खूप वेळ काम करतो, त्यातनं त्या सिरीजमधनं मग बाहेर जेव्हा निघायचं असेल तर तेव्हाही त्याला खूप त्रास होतो. मग त्याच्या पुढचं त्याला शोधायचं असतं. मग ही जी गोष्ट आहे ही थोड्याशा म्हणजे काय म्हणतो वेळ दिला पाहिजे, त्याच्यावर स्वतःचं चिंतन झालं पाहिजे, राईट, तरच ते तुम्हाला त्यातनं मार्ग निघेल. आणि आपण तटस्थपणे विचार झाला पाहिजे. जेव्हा एखादी गोष्ट आवडली म्हणून लगेच जेव्हा आपण घेतो, ते घेतल्यानंतर परत त्याच्याशी बाबा हे काय घेतलंय आपण आणि हे किती पद्धतीचं आहे, किती लेवलचं आहे आणि ह्याचा माझ्या चित्रावर ऍज इट इज परिणाम होतोय का, माझी चित्र कॉपी होतात का. म्हणजे इम्प्रेशन आणि कॉपी ह्या जसं शब्दातला फरक आहे. म्हणजे इम्प्रेशन आणि कॉपीमध्ये एक लाईट रेष आहे दुसरं, ती आपल्याला कळली पाहिजे. ती कळली की मग आपल्याला कळतं की बाबा मी काय केलं पाहिजे. तर साधारण तो आहे. इम्प्रेशन हे असतंच, कारण कुणीही कसं आहे की जेव्हा आपण जेव्हा जगायलाही शिकतो किंवा मोठं व्हायला शिकतो, तेव्हाही आपण आपल्या जे सिनियर्स असतात, जेव्हा आपले ज्यात बेसिक घरात आपण आई वडील ह्यांची लँग्वेज इम्प्रेशननी घेतो, त्यांचे संस्कार इम्प्रेशननीच घेतो. हे सगळे इम्प्रेशनवरच आहे आपलं. म्हणजे कुठला तरी एक इम्प्रेशन आपल्यावर असतोच, पण त्यातनं पण जेव्हा आपल्याला कळायला लागतं की बाबा त्यांनी त्या पिरियडमध्ये ते त्या इम्प्रेशनमध्ये जगत होते, माझा काळ आता बदललेला आहे, मी वेगळ्या इम्प्रेशनमध्ये जगलं पाहिजे. हे नंतरनं आपोआप जसं डेव्हलप होत जातं तसं चित्रकार पण त्याची जी काही स्टाईल असेल म्हणा किंवा त्याचं जे काही काम असेल तर ते हळूहळू ते निघतं. फक्त ते डायजेस्ट जे करताना आहे ना, ते प्रॉपर डायजेस्ट झालं पाहिजे. म्हणजे ते व्यवस्थित निचरा त्याचा झाला पाहिजे, तरच ते काम तुमचं पुढे जाऊ शकेल. त्याच्यामध्ये तुम्ही अतिघाई पण करून चालत नाही. म्हणजे कुठल्याही गोष्टी निसर्गात पण कुठलीही गोष्ट अतिघाईने होतच नाही आहे किंवा मला लगेच इन्स्टंट पाहिजे. इन्स्टंट तर काही मिळत नाही कुठल्याही कलेच्या क्षेत्रामध्ये. त्याला तुम्हाला रियाज पाहिजे, सातत्य पाहिजे आणि पेशन्स ठेवले पाहिजेत. म्हणजे अप अँड डाऊन जे काही गोष्टी येतील, म्हणजे काही वेळा असंही वाटेल की बाबा माझं रिपीट होत आहे, आपली पण ती चिडचिड झाली पाहिजे, स्वतःची चिडचिड झाली पाहिजे, स्वतःलाही प्रश्न विचारता आले पाहिजे, तरच आपण नवीन शोधायला लागू. मग त्यामुळे आर्टिस्ट इम्प्रेशन आहे किंवा मी इम्प्रेशनमध्ये येतोय असं जरी वाटत असलं तर ते काय खूप मोठे चूक आहे किंवा असं नाही आहे. त्याच्यातनं फक्त बाहेर येता आलं पाहिजे, पण ते येताना ह्या सगळ्या गोष्टीचा विचार केला पाहिजे की हे कसं कसं बाहेर येईल. आता बऱ्याच वेळा आम्हालाही जेव्हा मी सुरुवातीला काम करत होतो की XYZ आर्टिस्टचं तुझ्यावर इम्प्रेशन दिसतं, हे दिसतं, ते होतंच, कारण हा स्वाभाविक आहे. फक्त की ते तुम्हाला सोडता आला पाहिजे. मग ते सोडताना ज्या काही गोष्टी आहेत, ज्या काही कसरती आहेत, ते तुम्हाला वैयक्तिक करावं लागतात आणि प्रत्येकाने आपापल्या पद्धतीने त्या कसरती कराव्या लागतील, एवढं निश्चित आहे. मग तुमच्या जी चित्र आहेत आता त्याच्यात तुम्ही टेक्स्चर्स पण वापरता. मी पण बघितलंय तुम्हाला काम करत असताना तुम्ही बऱ्याच वेगवेगळ्या पद्धतीनं ते टेक्स्चर्स आणता सुद्धा, किंवा कधी बारीक गोधडीचं कुठंतरी स्टिचिंग तो पॅटर्न आहे, फील आहे. मग ही शैली तयार करताना तुमचा कसा एक्सपिरियन्स होता, किंवा एक्सपिरियन्स म्हणण्यापेक्षा की हा तुम्ही असं कधी झालंय का की हा आता दिस इज माय स्टाईल आणि आता इथून पुढे मी तो पॉइंट आला का, इथून पुढे मी चित्र साधारण या पुढची काही वर्ष मी ही स्टाईल फॉलो करणार, असं कुठं कधी पॉइंट आलेला होता? आता हे जे सगळं सुरुवात झालं म्हणजे गोधडी किंवा हे, त्याची गोष्ट अशी आहे की मी जेव्हा पासआउट झाल्यानंतर डीपेड वगैरे केलं. डीपेड केल्यानंतर 1 वर्ष मी कॉलेजवर नोकरी पण केली सोलापूरला, 1च वर्ष केली. मग तिथून परत काही कारणास्तव मी पुढे काही नोकरी करू शकलो नाही ती. मग त्यानंतर मी फ्रीलान्सिंग काम करू लागलो, म्हणजे इंटिरियरची असतील, हे असतील, जे मिळेल ते काम, ते त्या गोष्टी करू लागलो. आणि मी सगळ्या पद्धतीचं काम करत असल्यामुळं जे काय हातात येईल रंगरेषा आकाराशी रिलेटेड ते काम मी करतो. ते आज तागायत पण तसंच करतो. पण त्याच दरम्यान मला आमचे एक सोलापूरचे मोठे स्कल्प्टर आहेत भगवान रामपुरे,
ते माझं जेव्हा त्यांच्या भावा थ्रू ओळख झाली, म्हणजे धर्मराज रामपुरे म्हणून त्यांचे बंधू आहेत मोठे सोलापुरातले, ते स्कल्प्टर आहेत आणि चांगली पर्सनॅलिटी. तर त्यांच्या थ्रू सरांची ओळख झाली. मग त्यांनी माझं काम बघितलं, सगळं बघितलं. मग त्यांनी मला एक स्कॉलरशिपचं इंट्रोडक्शन दिलं, पूर्ण प्रज्ञा इन्स्टिट्यूट ऑफ फाईन आर्टची, जी 2 वर्षाची स्कॉलरशिप होती. त्याच्यामध्ये असं होतं की तुम्हाला अनलिमिटेड मटेरियल आणि 5,000 मानधन. आता साधारण ही स्कॉलरशिप होती, तर त्या काळात मी स्कॉलरशिपला त्या अप्लाय झालो, त्यातनं त्याचं सिलेक्शन झालं आणि हे सुरू झालं. मग त्या दरम्यानच जेव्हा आम्हाला गायडर होते सुहास बहुलकर आणि वासुदेव कामत सर, हे मोठे 2, आणि त्यातल्या त्यात म्हणजे हे दोन्ही माझ्यासाठी अकॅडमिकच्या काळात मला इंट्रोड्यूस झाले, तर माझे आदर्श आर्टिस्ट होते ते. म्हणजे माझ्यावर त्यांचा बराचसा प्रभाव होता. वासुदेव कामतांचाही खूप प्रभाव होता माझ्या कामावर त्या काळात, आणि त्यामुळे माझ्यासाठी तर खूपच वेगळी गोष्ट होती. मग तेव्हा जेव्हा आम्हाला पहिल्यांदा बोलवलं गेलं, हे गेलेलं, मग तेव्हा आम्हाला जेव्हा पहिल्यांदा सांगितलं गेलं किंवा थोडंसं मोटिवेशनल किंवा हे सगळं बोललं, तर त्यांनी ते सांगितलं की आपण अकॅडमिक ज्या गोष्टी आजपर्यंत करत आलोय त्या गोष्टीच्या आधारे आपल्याला आता पुढं काम करायचंय. आपल्याला आता चित्राचा प्रवास सुरू करायचा आहे. म्हणजे आपल्याला पोर्ट्रेट चांगलं येतं, लँडस्केप चांगलं येतं किंवा इतर चांगलं येतं, पण त्याच्याबरोबर आता तुम्हाला ह्या 2 वर्षाचा पिरियड असा आहे की तुम्हाला तुमची चित्रकला शोधायची, तुम्हाला तुमचे चित्र शोधायचे. आणि थँक्स त्या स्कॉलरशिपचं की आज मी पण इथं बसलेलो आहे, की मग तिथून तो प्रवास सुरू झाला. आणि मग मी शोधायला लागलो की बाबा मी काय करू शकतो काय. मग एक दिवशी मी असाच बसलेला असताना समोर माझी ती वाकळ वगैरे असे अस्ताव्यस्त पडलेली होती. मग म्हणले की त्या वाकडीशी रिलेटेड आपल्या आजीचं एक पेंटिंग करू, पोर्ट्रेट वजा काम करू. मग आम्ही एका छोट्या घरी वगैरे राहत होतो, मग तेव्हा मी तिचं असंच ग्रे ब्लॅक मध्ये असं हेड पोर्ट्रेट सारखं ती शिवताना केलं, बाजूला कोंबड्या, हे सगळे पिक्टोरियल सारखं केलं होतं, पिक्टोरियल. मग तसे काही स्केचेस केले होते बरेचसे, बाकी फिगरेटिव्ह पण काही स्केचेस केले होते. जेव्हा मग ते आम्ही स्केचेस मी घेऊन गेलो होतो आणि तिथं दाखवलं अप्रुव्हलला, तर तेव्हा ते म्हणले की हे तुझं वाटतंय, ह्याच्यात तू जास्त वाटतोस. मग तिथून तो विषय स्ट्राईक झाला आणि तिथून ते प्रवास. तसंच मग एकदा ह्यांच्याबरोबर भगवान सरांबरोबरच मी एकदा रवी मंडलिक सरांकडे गेलो होतो. तेव्हाही मी माझे सगळे, आता त्यांच्याकडनं एक मला एक चांगली, भगवान सरांकडनं एक चांगली गोष्ट शिकायला मिळाली. त्यावेळेस पण ते सांगायचे की आर्टिस्टनी 2 गोष्टी बॅगेत ठेवल्या पाहिजेत, एक स्केच पॅड आणि एक आपला स्वतःचा अल्बम. कारण ते आपले इंट्रोडक्शन. आता ठीक आहे, आता डिजिटल मीडिया आपण पटकन मोबाईल काढून दाखवतो, तेव्हा ती गोष्ट नव्हती. त्यामुळे मग ते अल्बम, ओव्हरऑल वर्क, आपण काय करतो, म्हणजे आपली आयडेंटिटी काय आहे, आपलं चित्र किंवा आपलं वर्क हे आपली आयडेंटिटी. तर त्या पद्धतीने ते इंट्रोड्यूस झालं पाहिजे. तर तसं त्यांच्याशी इंट्रोड्यूस केलं. मग त्यावेळेस ते स्केचेस पण नेले होते. मग त्यांनीही तेच सांगितले की म्हणले हे जे काम आहे हे काम तू कर आणि ह्या कामामध्ये तुला वेगवेगळं, आणि त्या कामा मग ते काम आतनं फील कर, त्या कामाविषयीची तुझ्या सगळ्या आठवणी जागृत कर, त्याविषयीच्या सगळ्या गोष्टी हे कर. आणि मग तो तिथून त्या क्विल्ट सिरीजचा प्रवास सुरू झाला. आणि मग तो जो प्रवास सुरू, तो आज तागायत प्रवास सुरू झाला. त्या काळामध्ये भरपूर वेगवेगळ्या स्टाईलनी, वेगवेगळ्या ह्याच्यानी, त्याबरोबर तिथं माझ्या सह जे होते 2-3, त्यात एक जगदीश म्हणणार होता, तो हैदराबाद कडनं आला होता शिकून. तिकडचं अकॅडमिक कल्चर वेगळं आहे, तिकडचं जे शिक्षण आहे ते वेगळं आहे. त्यांनी मग त्या काळात अटुल लोडिया, बैजू पारतन ही लोक कशी पद्धतीने काम करतात, काय करतात, त्यांचं काय विजन असतं चित्राबद्दलचं. मग ते विजन आपण कसं ऑब्झर्व केलं पाहिजे. त्यामुळे समकालीन कला हा जो काही प्रकार आहे त्याच्याशी रिलेटेड जे काही गोष्टी चाललेल्या आहेत, मग ह्या सगळ्या गोष्टीचा मग तो जो परिणाम आहे तो मग चित्रावर यायला लागला. मग चित्राचा प्रवास तो तसा सुरू झाला. मग त्यात मग लक्षात आलं की चित्र करताना एखादा विषय जेव्हा मी घेतो, एखादा आकार मला ऑब्झर्व होतो किंवा मी आकार एकदा घेतला, तर एकतर माझी वैयक्तिक त्याच्याविषयीच्या आठवणी असतील, फिलिंग असतील, ह्या गोष्टी आल्या. त्याच्याबरोबर मग मी युनिव्हर्सल त्याचा विचार करायला लागतो, त्याच्याबरोबर त्याचा इतिहासाचा मी विचार करायला लागलो. मग आता इथं बुद्धी तुमची सुरू होती. म्हणजे मग माझं हे शोध थोडक्यात सुरू झालं त्या आकाराविषयी. मग त्याच्यानंतर ह्या सगळ्यातनं माझं व्हिज्युअलायझेशन काय आहे. मग तेव्हा जी गोष्ट होती साधारण 2003-04 तोपर्यंत क्विल्ट ही फक्त बाबा
गरीब किंवा पुअर लोक वापरतात असं एक वस्त्र साधारण, की लोकांनी ते वापरावं असं एक काय म्हणतो घटक किंवा वस्त्र, त्याचा काही त्याला हे एस्थेटिक सेन्स नाही किंवा काय नाही. मग माझा मग तिथून मग तो अट्टास सुरू झाला की बाबा ही एक स्वतःच एक एस्थेटिक सेन्स आहे, हा स्वतःच एक फॉर्म आहे, हा स्वतःच एक कलरफुल एक त्याचं स्वतःची आयडेंटिटी आहे. आणि ती आयडेंटिटी इतकी सहज येते, जसं आपण म्हणतो की कला ही सहज झाली पाहिजे, कलेतले गोष्टी ह्या सहज आल्या पाहिजे. मग मी ते आजी माझी शिवताना तिचं काही सेन्स नाही चित्रकलेतलं किंवा ह्याचं, पण त्या जे एवढे कलरफुल पॅचेस आहेत त्या सहज जॉईन करत होते ना. ती काही विचार करत नव्हती बाबा हिरव्याच्या बाजूला लाल लावल्यावर ते खटकल का, ती काय हे होईल का, पण ते सहज हिरव्याच्या बाजूला लाल असायच्या, विरोधी रंग जवळ असायचे, सगळं कॉन्ट्रास्ट जवळ असायचा. पण जेव्हा अखंड गोधडी व्हायची ती कोण कोणालाही मारत नसायचं, ते एक युनिटी वाटायची. मग ह्या ज्या काय फिलॉसॉफी आहेत, ह्याचा जो विचार आहे तो त्यातला त्यात सुरू झाला. मग आता ह्या सगळ्याला कोणतरी एक बांधतंय, त्या म्हणजे ते व्हाईट स्टिचेस. त्या व्हाईट स्टिचेसने ते परत न्यूट्रल होत आहे. ती व्हाईट स्टिच हे त्याचा एक वेगळा आत्मा आहे. म्हणजे ह्या बऱ्याच अंगाने मग मी त्या आकाराकडे बघायला लागलो. म्हणजे सुरू झाला माझ्या आठवणी आणि इमोशन्स मधनं, आणि ते आज तागायत त्याचा कंटेम्पररी पर्यंत, त्याच्या एस्थेटिक सेन्सचा, त्याच्या उपयोगितेचा, त्याच्या ब्युटीचा. म्हणजे त्याच्यानंतर वेगवेगळ्या मी सिरीज केल्या, चेअर सिरीज केली, ते म्हणजे क्विल्टचे कव्हर्स केले, आणि असं करत करत त्याची ती उपयोगितेपर्यंत ते आज माझा फॉर्म म्हणून तिथपर्यंत मी क्विल्टचं काम करत आलो. आणि तो हा असा क्विल्ट चित्राचा प्रवास सुरू झाला साधारण. सो मग आता हा जो प्रवास आहे तो नक्कीच वेगळा आहे, किंवा याच्यात मनन चिंतन, स्वतःला शोधणं, स्वतःच विचारांना अनुरूप किंवा मी जे बघतोय ते अप्लाय करणं, ते परफेक्टली अगदी चित्रात दिसतं. पण याच्याच बरोबर मला एक जे जाणवतं वैयक्तिकदृष्ट्या की फिगरेटिव्ह तर स्ट्रॉंग आहेच आहे. म्हणजे आणि मी बिलीव्ह करतो, जस्ट करेक्ट मी इफ आय रॉंग, की त्याच्यासाठी पोर्ट्रेट स्टडी हा नक्की तुमचा स्ट्रॉंग असणारच झालेलाच आहे. पण त्याच्याच बरोबर ऍबस्ट्रॅक्ट विचार सुद्धा दिसतात. म्हणजे बऱ्याचदा लोक हे ऍबस्ट्रॅक्ट पेंटिंग, किंवा मी लेमॅनच्या पॉइंट ऑफ व्ह्यूने म्हणतो की ज्यांना थोडंफार कलेतलं कळतं, किंवा एक आयक्यू हे असतं की बाबा हे ऍबस्ट्रॅक्ट पेंटिंग आणि हे पोर्ट्रेट पेंटिंग. पण तुमच्या चित्रांमध्ये तो असा बॅलन्स असतो, किंवा एक हे याच्याबद्दल काही बोलू शकाल का? म्हणजे ऍबस्ट्रॅक्ट फिगरेटिव्ह पण आहे, फिगर पण तेवढाच स्ट्रॉंग असतात, अलंकारिक असतात, गोडवा असतो त्याच्यात, आणि त्याच्यात ऍबस्ट्रॅक्ट स्पेस डिव्हिजन, कलर्स या गोष्टी सुद्धा, एक आणि टेक्स्चरचं सुद्धा. तर याच्याबद्दल थोडंसं जाणून घ्यायला नक्की आवडेल. आता ह्याच्याविषयी आहे ना, म्हणजे ह्याच्यासाठी किंवा माझं जे म्हणणं आहे ते एक आमचे जे चित्रकार आहेत मोठे प्रभाकर बर्वे, त्यांचं एक वाक्य आहे, ते मला खूप आवडतं. आणि त्या वाक्यात बऱ्याचशा गोष्टी आहेत, आणि माझाही तसाच विचार आहे. थोडक्यात की प्रभाकर बर्वे म्हणतात की क्षितिजावर म्हणजे क्षितिज रेषेवर एका साईडला मूर्त रेषा चालू आहे आणि एका साईडनं अमूर्त रेषा चालली आहे, आणि ती क्षितिजावर एका बिंदूला ती व्हॅनिश होणार. म्हणजे ती त्या बिंदूला जोडणार कुठं तरी दृष्टीपटलावर, तिथे ती जोडली जाणार. आणि तो जो बिंदू आहे त्या बिंदूवर उभारून मला स्वतःला पण काम करायला छान आवडतं. तर तसं मलाही स्वतःला आवडतं. त्यामुळं मूर्त आणि अमूर्त ह्या गोष्टीत न अडकता मला आत्ता काय वाटतं, काय गोष्टी मला त्या विषयातनं किंवा त्या आकारातनं जाणवतात किंवा मला मांडाव्याशा वाटतात, आणि मुळात म्हणजे मला ते काम करताना जे स्वतःचा आनंद मिळतो, म्हणजे मी ते आनंद घेतो किंवा आनंद मिळवतो, ती गोष्ट माझ्यासाठी फार महत्वाची आहे. बरोबर. आणि ते मी काम करतो त्या पद्धतीने. आणि मलाही असं म्हणायचं, जसं मी चित्र काढताना माझा स्वतःचा आनंद घेतो, मी माझं स्वतःचं स्वातंत्र्य जपतो. म्हणजे आज मी माझं चित्रकार म्हणून मी माझं स्वातंत्र्य जपतो माझं चित्र करताना. तिथे मी कुणाचंही माझ्या डोक्यावर प्रेशर घेत नाही किंवा काय घेत नाही. तसं मग श्रोत्यांनी पण त्यांचं स्वातंत्र्य जपावं, त्यांनीही तशाच स्वातंत्र्याने ती चित्र बघावीत. असं हा माझा सरळ सरळ विचार आहे की आज आपण लोकशाहीतच आहे, तर जसं मी स्वातंत्र्य देतो तर त्यांनी त्या पद्धतीने ती चित्र बघावीत, फुल फ्लेश फ्रीडमनी. बरोबर. असं ते मला साधारण आवडतं.
त्यामुळे मूर्त अमूर्त ह्या जरी दोन गोष्टी असल्या की बाबा आमच्या ह्याच्यामध्ये दोनच, एक रिप्रेझेंटेशनल आणि एक नॉन रिप्रेझेंटेशनल, म्हणजे जे आकार मला सामान्यतः दृष्टीला लगेच कळतात आणि दुसरे आकार काही आकार कळत नाहीत. आणि मुळात म्हणजे चित्र ही जी गोष्ट आहे किंवा चित्र जी आहे ती दृश्य भाषा आहे. आणि दृश्य भाषा ही असली तरी ती अनुभूती फार महत्वाची चित्राची. म्हणजे श्रोता हा चित्राची अनुभूती घ्यावी, श्रोता हा स्वतः व्ह्युअर्स ते चित्र अनुभवावं, पाहावं, तर त्याच्या क्लिष्ट गोष्टीकडे न जात तरच ते आनंद एकमेकाला इंटरॅक्ट करतं. अशी ही गोष्ट मला वाटते त्यातली. वा. मग ह्याच्यातनं जेव्हा आपण स्वातंत्र्य म्हणतो की मी माझ्या स्वातंत्र्य घेऊन मी ते प्रेझेंट केलं, तसं व्ह्युअरनं सुद्धा त्याचं स्वातंत्र्य घेऊन मग एखाद्या चित्रकारांनी किंवा व्ह्युअरनी त्याला की हा हे नाही कळलं मला, याचा अर्थ ते चित्र वाईट आहे का? असं कधीच होत नाही. राईट. नाही, कुठलेही तेच म्हणलं ना की कसं होतं की काही वेळा काय होतं की काही एक विशिष्ट प्रकार तयार होतो की ज्यांना आम्हाला ह्यातलं कळतं किंवा हे आहे, मग ती साधारण आमच्या फील्डमध्ये एखाद्या टक्का ती एक समूह असतो की बाबा मला ह्यातलं हे आहे ते आहे सगळं, आणि तो मग तो रिकमेंड करतो. मग हा बाकीचा जो 99% समूह आहे ते फक्त हो हो म्हणण्यातच जातं. मग ते तसं कलेत होता कामा नये आणि तसं होऊ नये. मग आणि मला एखादी गोष्ट कळली नाही तर कळली नाही. आता साधी गोष्ट आहे बघा, आपल्याला संगीत हे फार जवळच आहे सगळ्यांना, म्हणजे तुम्हाला मला, आपण सगळे वेगवेगळ्या प्रकारचं संगीत ऐकतोच. संगीतातले मला राग कळत नाहीत, आलाप कळत नाही, त्यातल्या गोष्टी मलाही नाही कळत, पण एक कळतं की बाबा संगीत आणि कर्कशपणा किंवा गोंगाट ह्या दोन गोष्टी कळतात. ज्या वेळेस ते मला कर्कश वाटायला लागतं तर ते म्हणतो की हे बाबा कर्कश आहे, काय छान नाहीये. बरोबर. ही जशी गोष्ट मला येते म्हणजे मला समजती, सहज समजती आणि मी सहज रिॲक्ट होतो, तसंच त्यात आहे की बाबा मला एखादी गोष्ट माझ्या डोळ्याला ते आवडलंय, मला फील झालंय, ते छान आहे, मला झालं नाही, मला नाही हे झालं तर नाही झालं, ह्यात काय ते त्यामुळे ते चुकीचं आहे बरोबर आहे ह्यात न जाता ते तिथं ते तसं स्वातंत्र्य असावं. त्यामुळं म्हणजे त्याच्यासाठी खूप काटाकूट करायची काही गरज नाही. म्हणजे मी सहज सांगतो ना, म्हणजे मला बाबा त्यामुळं ते काही कळत नाही, मग म्हणजे मी पार्श्वगायन पण ऐकतो. आता जरी पार्श्वगायन असेल तर प्रत्येकाचा एखादा गायक आवडीचा होतो, त्यामुळे दुसरे गायक हे आहेत काय असं नाहीये ना. ते पण गाणे आपण नंतर ना ऐकतोच ना, मूड प्रमाणे असेल किंवा ह्याच्याप्रमाणे असेल किंवा काही विशिष्ट पद्धतीची गाणी ऐकतो, हे लाइकिंग नंतर तयार होतं. त्यामुळे का दुसरं हे म्हणजे कमी दर्जाचं आहे हे दर्जाचं आहे असं काही बिलकुल नसतं ते. त्यामुळेच म्हणलं की जसं चित्र काढताना स्वातंत्र्य घेतो तसं श्रोत्यांना बघायचंही स्वातंत्र्य आहे. त्यामुळे श्रोत्यांनी त्याचा तशाच पद्धतीने आनंद घ्यावा त्या गोष्टीचा. अगेन मगाशी जे म्हटलात तुम्ही की स्वातंत्र्य, आणि जेव्हा मी स्वातंत्र्य घेऊन स्वतःसाठी काम करतो, म्हणजे थोडं व्यावहारिक दृष्ट्या बोलायचं झालं तर हे ठीक आहे, स्वतःसाठी काम करणं वगैरे ठीक आहे, पण एका सर्टन पॉइंट नंतर पैसा किंवा डे टू डे लाईफच्या गरजा, मग तिथं अर्थार्जन आलं. मग कला आणि अर्थार्जन, जेव्हा तुम्ही आज इतकी वर्ष या क्षेत्रात काम करून तुम्ही एस्टॅब्लिश चित्रकार झालेला आहात, तर ह्या स्ट्रगलमध्ये नवीन येणाऱ्या पिढीला किंवा जेव्हा कला आणि अर्थार्जन याचं जेव्हा बॅलन्स करावं लागतो काही काही वेळेस कमर्शियल कामं, तर याच्याबद्दल थोडेसे तुमचे व्ह्यू काय आहेत? नाही, जेव्हा मी बाबा चित्रकला हे माझं करिअर म्हणून मी निवडलं, चित्रकला म्हणून मी आता काम करणार आहे, ॲज अ चित्रकार म्हणून काम करणार आहे. आता ह्यात बऱ्याचशा गोष्टी आहेत की पहिल्यांदा मी माणूस आहे, मी समाजातली व्यक्ती आहे, माझ्याकडे इतर जबाबदाऱ्या आहेत, मी एक घरातला माझा एक भाग आहे, माझ्यावर पण काही जबाबदारी आहे, आणि जगण्यासाठी किंवा ह्याच्यासाठी व्यवहार हा आलाच. मग व्यवहार आला तर व्यवहार हा सांभाळता आला पाहिजे, ही पहिली सरळ सरळ गोष्ट आहे. त्यात कलावंत असू दे किंवा कोणी असू दे, त्याला काही चुकलेलं नाही. मग मला जेव्हा व्यावहारिक गोष्टी करायच्या आहेत तर तेव्हा मी प्रामाणिकपणे मग त्या व्यावहारिक गोष्टी
केल्याच पाहिजेत. माझ्या गरजा भागवण्यासाठी मला विशिष्ट आर्थिक गरज लागणार आहे. ती आर्थिक गरज मी कुठून काढायची, कुठल्या साधनेतनं काढायची, हा त्याचा प्रत्येक व्यक्तीचा वैयक्तिक हक्क आहे, अधिकार आहे. तो चांगला वाईट हा त्याचा काही नाही आहे. म्हणजे बाबा काही जण क्लासेस घेऊन ती गोष्ट इनपुट करतात किंवा त्याचं हे केलं जातं. मग काही वेळा काही जण कमर्शियल काम करतात. जसं आता मी कमर्शियल काम करतो, वेगवेगळ्या गोष्टीचं काम करतो. आणि कमर्शियल काम काय असतं, तिथं तुम्हाला एखाद्या समोरच्या व्यक्तीच्या विचारानुसार, मागणी अनुसार तुम्हाला तुमचं फक्त कौशल्य द्यायचं असतं आणि तुम्ही त्या कौशल्याचा मोबदला घेता. म्हणजे माझ्याकडे बाबा कलेतलं कौशल्य आहे आणि तुम्हाला हे त्या कौशल्याप्रमाणे ह्या विषयावर, ह्या आशयावर किंवा ह्या इमेजवर किंवा हे असं काहीतरी करून पाहिजे. मी ते फक्त तेवढं देतो आणि माझी गरज काय किंवा त्यातलं अर्थार्जन आहे तर ते तेवढं मी घेतो. तिथं मी माझं काय करत असतो, कौशल्य देत असतो किंवा मग काही वेळा थोडीशी क्रिएटिव्हिटी पण देतो. ह्या सगळ्या गोष्टी त्या मी दुसऱ्यासाठी केल्या असतात, ते अर्थार्जनासाठी गरजेचंच आहे. आणि तेच माझी कला आहे. मग ह्या भ्रमात जर आपण राहिलो तर अडचणीच आहे. कारण हे आपण दुसऱ्यासाठी करतो हे आपल्याला जाणीव असली पाहिजे. म्हणजे हे करतो आणि हे कौशल्यच माझी खरी कला आहे आणि हे चित्रच माझं खरं आहे, हे जेव्हा आर्टिस्टला वाटायला लागतं तेव्हा मग तो त्यात अडकायला लागतो, त्या भ्रमात राहतो. माझा जेव्हा प्रवास सुरू असतो तेव्हा ते माझ्या लेवलला असला पाहिजे. मग मी काय करतो की तो माझा प्रवास आहे, मग त्याच्यातनं माझं अर्थार्जन होईलच नाही होईलच ह्याचा मी विचार करणार नाही. म्हणून ते थोडंसं तसं की बाबा माझं तर सरळ प्रांजल मत आहे की आणि एक आमचे गुरु मला नेहमी सांगायचे, आमचे धुमाळ म्हणजे माझे जे गुरु, आपण जगलो तर पुढे काम करणार. आधी आपल्याला काय झालं पाहिजे, जगायला शिकलं पाहिजे. बरोबर. आणि योग्य जगायला शिकलं पाहिजे, छान जगायला शिकलं पाहिजे. जेव्हा आपण हॅपी आणि छान जगतो तेव्हा आपलं प्रोडक्ट, आपल्याला जे काय म्हणायचंय तेही आपण पॉझिटिव्हलीच देऊ, त्यातल्या नकारात्मकता निघून जाईल. नाहीतर जर आपण कायम जर जगतानाच आपण जर नकारात्मक वेगवेगळ्या त्रासांनी जर जगत असू तर आपण देताना जी गोष्ट आहे ती आपण पॉझिटिव्ह कशी देणार. त्याला ते कुठं तर त्या विचाराचं काहीतरी चिटकून येणारच. मग त्यासाठी जगण्यासाठी ज्या काय गोष्टी कराव्यात त्या प्रत्येकाने कराव्यात. आणि कुठलीही गोष्ट म्हणजे चित्रातली जी आहे किंवा रंगरेषा, आपले जे आता मूळ तत्व म्हणली जातात, रंगरेषा, आकार, पोत, ह्या व्हिज्युअल आर्टशी रिलेटेड, ह्याच्या व्यतिरिक्त कुठलीही कलाकृती घडत नाही. जर ह्याच्या व्यतिरिक्त कुठलीही कलाकृती घडत नाही तर कुठलीही कलाकृती कमर्शियल झाली म्हणून ती दर्जाहीन झाली आणि वैयक्तिक झाली म्हणून ही ग्रेट झाली असं काही नसतं. शेवटी प्रत्येक कलाकृती करताना तुम्ही किती डिवोटेड काम करता, तुमचा स्वभाव काय आहे, ती गोष्ट ती कलाकृती पूर्णपणे तुम्हाला पुढचं डॉक्युमेंटेशन देते. कारण माझी प्रत्येक कलाकृती जी आहे ती भले व्यावसायिक असू दे, ती स्वतःसाठीची किंवा स्वतःची अभिव्यक्ती असू दे, ती शेवटी माझ्यानंतर माझ्या परोक्ष त्या वॉलवर, त्या ठिकाणी, त्याच प्लेसमेंटवर माझं प्रतिबिंब असतं. त्यामुळे आर्टिस्टने प्रत्येकाने तो विचार करायचा की बाबा माझं प्रतिबिंब कसं गेलं पाहिजे. कारण मी आज स्टुडिओत तुमच्या पुढे दिसतो, माझ्या हे जे काही 20-25 लोकांना हे मी व्यक्ती म्हणून माहिती आहे, पण माझी जी काही जेवढी चित्र बाहेर गेलेली आहेत ती चित्रच माझी प्रतिबिंब आहेत आणि त्यांना तेच माहिती आहेत. म्हणून त्यासाठी तिथं काही न करता तर ते आहे. आणि म्हणून म्हटलं अर्थार्जनासाठीचा जो काही आहे प्रत्येकाने आपापली गोष्ट निवडावी, ती गोष्ट आत्मसात करावी. किंवा काही वेळा बऱ्याच वेळा असं वाटतं की बाबा अर्थार्जनाच्या मागं खूप लागलोय का आपण. मग ते आता ते पण कसे आहेत की कुठं ब्रेक लावावा, किती पैशाची गरज कुणाला आहे, काय ते परत सगळ्यांचं वैयक्तिक ज्याचा प्रवासाचा प्रश्न. पण कलेतनं अर्थार्जन होतं, पण त्याचा फक्त तुम्ही व्यवस्थित विचार करून व्यवस्थित प्लॅनिंग करून काम केलं तर छान आहे. आता मी स्वतः 3 स्टेजमध्ये मी स्वतः काम करतो. एक जे काम असतं ते व्यावसायिकशी रिलेटेड असतं, जे व्यावसायिक काम म्हणून असतं तेही करतो. त्यानंतर एक मी काम करतो की बाबा ते थोडंसं व्यावसायिक पण वाटतं, पण त्यात मी जरा माझी क्रिएटिव्हिटी ऍड करतो आणि एक जरा वेगळ्या पद्धतीचं देतो की जेणेकरून हे सर्वसामान्यांना पण
हे अपिलिंग व्हावं, पण हे माझं अभिव्यक्ती म्हणून पण ती पुढे जावी, असं एक पद्धतीचं काम असतं. आणि त्याच्यानंतर तिसरं काम की नाही, हे माझंच काम आहे, मला ह्याच्याशी काही कॉम्प्रोमाइजच करायचं नाही. आत्ता मला हे असं अभिव्यक्त व्हावं असं वाटलंय, कारण त्याला कुठलेही कंगोरे नाहीत, त्याला मला आर्थिक कुठलीही गणितं नाही आहेत, त्याला फक्त माझी अभिव्यक्ती म्हणून मी ते बघतो. ती माझी काम असतात प्युअर. म्हणजे असं जर स्टेज. आणि दुसरी गोष्ट, जेव्हा आपण ह्या सगळं व्यावहारिक काम करत असताना आपल्याला स्विच ऑन स्विच ऑफ करता आलं पाहिजे. म्हणजे जेव्हा मी व्यावसायिक काम करत असतो तर तेव्हा ते व्यावसायिक कामच झालं पाहिजे. त्यातनं जेव्हा बाहेर येतो तेव्हा ते पूर्ण स्विच ऑफ करून माझं काम करता आलं पाहिजे. मी माझ्या कामावर त्याचा फोकस करता. ते भले स्विच ऑन स्विच ऑफ करताना आपल्याला मधला जो त्रास आहे तो होतोच, त्याला इलाज नसतो तो. आणि तो मग तो त्रास पचवायचं ते मग हळूहळू तुम्ही जेव्हा त्या फ्लो मध्ये येता एक्सरसाइजनी आणि त्या ह्याच्यानी ते तुम्ही त्यात सेट होत जाता. मग कधी कधी असंही होतं तुम्हाला की बाबा नाही, माझ्या ज्या स्वयंशैलीतल्या असतील किंवा माझ्या कामातली गोष्ट आहे त्याच्यातनं मला अर्थार्जनाविषयीचे पैसे मला मिळतात, अर्थार्जन मला त्यातनं व्हायला लागलं, तर ऑटोमॅटिकली तुम्ही ज्या आधीचे जी काय कामं व्यवसाय म्हणून किंवा अर्थार्जनासाठी म्हणून करत होता ते ऑटोमॅटिकली मागं पडून जातात. मग तुम्ही त्याच्यावर फोकस होता. हा तो प्रत्येक आर्टिस्टनी तटस्थ बघण्याचा दृष्टिकोन आहे. किंवा काही वेळा असंही होतं की नाही बाबा, मला हे पण गोष्टीतनं काही नॉलेज मिळतं म्हणून मी ते करावं, ही पण गोष्ट. आता जसं मी काही वेळा बऱ्याच वेळा आता मी व्यावसायिक कामं जी येतील ती मी करतो आणि जी वाटतात ती करतो. मग त्याच्यामुळं माझं वाचन वाढतं, मला नवीन नवीन विषय सुचतात, नवीन नवीन गोष्टी मी अनुभवायला लागतो. आता एखादं नवीन पद्धतीचं मला काम करायचं आहे, मग ते नवीन पद्धतीचं काम करत असताना काही वेळा नवीन ट्रिक सापडतील, काही वेळा नवीन माध्यम सापडतं जे माझ्या कामात परत मी उपयोग करू शकतो. म्हणजे व्यावसायिक कामाचे ड्रॉबॅक नाही आहेत, काही वेळा प्लस पॉईंट पण खूप आहेत. मग ते तुम्ही घेता कसं त्याच्यावर खूप डिपेंड आहे. आता काय वेळा म्हणजे आम्ही जेव्हा कॉलेजला असताना व्यावसायिक कामं जास्त करायचो, मोठे मोठे मास्क म्हणजे गणपतीचे वगैरे सेट करताना, त्यामुळं माझ्या डोळ्याला त्या विजनरी क्लिअर व्हायची ना की एवढ्या मोठ्या स्पेस डिव्हिजन डायरेक्ट कसं करायचं, डायरेक्ट मास्क कसे भरायचे, वेगवेगळ्या काय म्हणतो माध्यमांचं आपल्याला इंट्रोडक्शन होतं, वेगवेगळी माध्यमं कळायला लागतात. अशा त्या गोष्टी. बाबा सरफेस बदलल्यावर कुठलं माध्यम बदलतं, बरं जर सरफेस बदलल्यानंतर जर ते माध्यम मी हँडल करताना त्या हँडलिंगमध्ये मला कसं वाटतं, अशा बऱ्याच गोष्टी उलट मिळतात म्हणजे व्यावसायिक काम करत असताना किंवा काय. त्यामुळं प्रत्येकाने ते ठरवून केलं पाहिजे, एवढंच आहे ते. खरं. मग या मुद्द्याशीच रिलेटेड पुढचा क्वेश्चन की जेव्हा तुम्ही डेमॉन्स्ट्रेशन देता, म्हणजे मी साधारण या प्रकारात याला ब्रेक करतो की डेमॉन्स्ट्रेशन देणं, स्टुडिओमध्ये काम करणं, मध्यंतरी तुम्ही म्हटलात की एक दोन फीचर फिल्मसाठी तुम्ही स्टोरी बोर्डिंग केले किंवा कॉन्सेप्ट आर्ट केले, किंवा बऱ्याचशा एजन्सीजसाठी तुम्ही इलस्ट्रेशन्स करता, कॅलेंडर. तर मग हे सगळे प्रकार तुम्ही म्हणजे या पठडीमधनच बघता किंवा याच्यात मध्ये डिजिटल आर्ट सुद्धा, म्हणजे तुम्ही आयपॅडवर पण काम करता आणि तुम्ही ते मेन्शन केलं की आयपॅडपेक्षा यू आर सो कम्फर्टेबल विथ कॅनव्हास आणि ब्रश. पण मग या दोघांमधला म्हणजे पर्टिक्युलरली आजकाल जे यंगस्टर्समध्ये जे दिसतं की मी डिजिटली काम केलं म्हणजे मला खूप जमायला लागलं, त्याच्यावर तुमचं काय हे आहे, विचार आहेत? नाही, डिजिटल विषयी जर माझं मत म्हणजे आता मी पण ते थोडंसं करतो, अडॉप्ट केलेलं आहे किंवा त्याच्यावर करायचा प्रयत्न करतो. शेवटी कसं आहे की डिजिटल जे काय आहे ते सगळे टूल आहेत. म्हणजे तुम्हाला मिळालेले माध्यम आहेत ती. तुम्हाला जस्ट काय आहे की बाबा ब्रश वगैरे, पेन्सिल ब्रश ते एका तुमच्या डिजिटल पेनमध्ये आलेलं आहे. त्यानंतर सरफेस जो आहे पॅड आलाय जो कॅरिंग तुम्ही नीट करू शकता. पण ह्या सगळ्याला शेवटी तुमचं विजनरी क्लिअर पाहिजे. म्हणजे तुमचं स्वतःचं कौशल्य तिथं क्लिअर पाहिजे. म्हणजे त्यासाठी तुम्हाला मग आधीचं जे काही सगळं तुमचं स्वतःचं एक स्किल म्हणा किंवा विजन म्हणा किंवा तुमचा स्वतःचा डोळा तयार झालेला जी गोष्ट आहे की ती सरावातनं ह्याच्यातनं ते झालं तरच तुम्ही ते डिजिटली केलं काय किंवा मॅन्युअली केलं काय, शेवटी ते रिझल्ट महत्वाचं आहे तिथं.
आणि आता काय आहे की आता आम्ही त्या डिजिटलकडे कुठल्या अँगलने बघतो की बाबा माझे काही रॉ गोष्टी ज्या आहेत, म्हणजे आता जे काही मी बघतो की बाबा रॉ गोष्टी मला थोड्याशा मधल्या रॉ गोष्टी स्किप होत झाल्या. जसं बाबा मी एखादं इलस्ट्रेशन करायला घेतलं एखाद्या स्टोरीसाठी आणि मी ते ड्रॉ केलं आणि क्लायंटनी म्हणलं की नाही हे थोडंसं कंपोज इकडे शिफ्ट झालं असतं तर बरं झालं असतं, हे थोडंसं लहान झालं असतं तर बरं झालं असतं. ह्या गोष्टी ऑब्व्हियसली आता क्लायंट म्हणल्यावर ते त्यांच्या रिक्वायरमेंट प्रमाणे त्यांच्या ह्याच्याप्रमाणे ते आपल्याला करावं लागतं. आता डिजिटलायझेशनमुळे मला काय झालं की समजा मी एक ड्रॉ करून ठेवलेला आहे एक ग्रुप किंवा काय, तो माझ्यासाठी एक फ्रीज झालेला आहे तिथं. बरोबर. मी त्याला कुठेही शिफ्ट करू शकतो, त्याचा आकार लहान मोठा करू शकतो. तसं मी जेव्हा मॅन्युअल करत बसतो तर ते मला कुठेतरी ट्रेस करून ठेवावं लागतं. त्यात जरी ट्रेस केलं तर रिड्यूस करताना शेवटी परत त्या कॅरेक्टर, तेच लाईकनेस, तेच जर्क रिड्यूस होत नाही. शेवटी मी मॅन्युअल करताना थोडं तरी मागं पुढं होणार, कारण ते शेवटी परत काय होतं, मी एक लाईन ओढली आणि दुसरी लाईन ओढली. एक लाईन ही दुसऱ्या लाईन सारखी नसते कारण ती नवनिर्मित असते, म्हणूनच ती वेगळी गोष्ट आहे. म्हणजे मॅन्युअल वर्क कशासाठी की आम्ही आज पण म्हणतो की बरेच जण आम्हाला म्हणतात की सेम चित्र कॉपी करून द्या. मी सरळ स्पष्ट सांगतो की चित्र कॉपी होत नसतं. कारण कसं असतं की जेव्हा चित्र जी गोष्ट झालेली असते, आता तुम्हाला दिसताना आकार दोन्ही सारखे दिसतात, पण नीट जर बघितलं तर दोन्ही चित्र जवळ ठेवली आणि एकीकडे बघितले, एकात इमोशनल वेगळे वाटतील, एकात इमोशनल बदलतील तुमचे, हे फिलिंग्स येतील वेगवेगळे. आणि ते फिलिंग, कारण कसं असतं की मी तेव्हा काम करत असताना मी जोपर्यंत कलर ग्रँड करत असतो किंवा उचलून लावत असतो तेव्हा त्यात बऱ्याच गोष्टी माझ्या या मेंदूमध्ये येऊन गेलेल्या असतात, बरेच वातावरणातल्या गोष्टी, आणि ते फील तिथं राहत असतो त्या ठिकाणी, तो तिथं फ्रीज होतो. म्हणजे मी उचलून जोपर्यंत जेव्हा लावतो तेव्हा ते तिथं फ्रीज झालेलं असतं, दुसरा उचलून जेव्हा लावत असतो तेव्हा वेगळं फ्रीज झालेलं असतं. दिसताना सारखंच दिसतं, पण सेन्सिटिव्हिटी किंवा त्याचं इंट्रॅक्शन जे येत असतं ते वेगवेगळंच असतं. म्हणून जर मी एक सर्कल ब्लॅक रंगवला असा, तो तसाच मी उचलून दुसरा जर ब्लॅक राहतो, सिमिलर कधीच येत नाही 99%. तर ते तशी गोष्ट आहे. मग डिजिटलायझेशनमुळे त्या गोष्टी जराशा सोप्या झाल्या. आज मी फक्त डिजिटलायझेशन तेवढ्या गोष्टीसाठी मी त्याला यूज करतो, कारण माझा बेसिक त्याच्यावर काय हे नाही आहे. म्हणजे डिजिटल वापरावं, करावं, ॲज अ टूल म्हणून वापरावं, ते सत्य आहे असं नाही. सत्य काय आहे, तुमची क्रिएटिव्हिटी, तुमचं कौशल्य, तुमचं विजनरी, तुमचं जे काही म्हणजे काय लास्ट काय मला करायचं आहे हे क्लिअर असणं, हे तुमचं सत्य आहे. बाकी हे डिजिटल आयपॅडवर काम करणं असेल किंवा पेपरवर काम करणं असेल, ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत ते टूल आहेत. बरोबर. शेवटी बरोबर टूल, आणि जर टूल ग्रेट आहे म्हणणं हे थोडंसं मला चुकीचं वाटतं. कारण शेवटी जे टूल पण निर्माण जे केलेलं आहे ते कोणीतरी मॅन्युअल मेंदूच केलेलं आहे ना, मॅन्युअल माणसानेच निर्माण केलेलं आहे ना. शेवटी ती गोष्ट तिथं महत्वाची आहे. तुमची मूळ क्रिएटिव्हिटी, तुमचं मूळ विजनरी, तुमचा मूळ अभ्यास, ह्या सगळ्या गोष्टी, तुमचं मूळ सातत्य, सराव, ह्या सगळ्या गोष्टी महत्वाच्या आहेत. त्यामुळे डिजिटल हे तेवढ्या पुरतंच आहे. आणि आताही सगळ्यांनी, म्हणजे जे कोणी काम करत असतील त्यांनी ते टूल म्हणून यूज करावं. मे बी ही जी जनरेशन आहे पुढची, आता आमच्या काळामध्ये बाबा पेपर, पेन्सिल, रंग हे आमच्यासाठी वेगवेगळ्या गोष्टी होत्या. आम्ही त्या सरफेसवर काम करत आलो. ह्यांचा सरफेस तो जर मिळाला त्यांना सुरुवातीपासून तर त्या सरफेसवर पुढे जातील. बरोबर. आणि मे बी म्हणणार की बाबा ठीक आहे ना, मला कागदच नको आहे, मला बाकी हे करू ना, माझी विजनरी, माझे विचार जर मी एवढ्या स्क्रीनवर करू शकतो आणि नंतर ज्याला पाहिजे त्याला प्रिंट मीडियामध्ये ते देऊ शकतो. शेवटी ती पण एक गोष्टच आहे. म्हणजे तुमचं मेन काय आहे किंवा मला काय म्हणायचं आहे व्हिज्युअल भाषेत, ती गोष्ट व्यक्त करायची, ही एवढी साधी सोपी गोष्ट आहे. फक्त आता त्यातली पुढची गोष्ट आहे की सेन्सिटिव्हिटी ही शेवटी नॅचरल पिगमेंटला असते, कृत्रिम पिगमेंटला येणारच नाही. सेन्सिटिव्हिटी ही कसं आहे की समोर बसलेला माणूस मला जेव्हा 3D मधला दिसतो, आज तुम्ही मी इंटरॅक्ट करायला लागलो, ही सेन्सिटिव्हिटी आहे. तेच जर मी आपण डिजिटल कॉलिंग करायला लागलो तर ती सेन्सिटिव्हिटी गायब जाते. मग आपण शब्दाला शब्द, उत्तराला उत्तर, गप्पाला गप्पा, बर चल बाय कट असं होऊन जातं. त्याच्या पुढच्या गोष्टी होऊ शकत नाहीत. मग ती गोष्ट तिथे येणार नाही. शेवटी डिजिटली म्हणून तुम्हाला डिजिटली स्वीकारायला लागेल. डिजिटली घेऊन मला सेन्सिटिव्हिटी पाहिजे म्हणजे अशक्य गोष्ट येते. असं येते. म्हणजे प्लास्टिकचं सफरचंद आणि ओरिजिनल सफरचंद दिसताना दोन्ही सारखेच दिसतात,
सुरुवातीला, पण जेव्हा आपण स्पर्श करतो, जेव्हा अनुभूती घेतो, तेव्हा हे प्लास्टिक आहे म्हटल्यावर ते बाजूला राहतं आणि हे नॅचरलच आहे. तर ती गोष्ट डिजिटल आणि मॅन्युअल मध्ये राहणार असतील ऑब्व्हियसली त्याला. आणि म्हणजे ह्याच मुद्द्याला धरून एक बऱ्याचदा स्टुडंट पॉइंट ऑफ व्ह्यूने म्हणतोय की विचार आला मनात, गुगल आणि झालं. मग त्या म्हणजे ऑफकोर्स ही गोष्ट खूप सोपी झाली आजकाल आणि त्या पॉइंट ऑफ व्ह्यूनी मी या जनरेशनला खूप लकी म्हणेन की बोटाच्या ह्याच्यावर आले. पण नक्कीच या गोष्टीवर स्वतःनी कंट्रोल ठेवा असं मला वाटतं की तुम्ही स्वतः एक्झिबिशन्स बघा, आर्टिस्टशी बोला, राईट. म्हणजे त्या पॉइंट ऑफ व्ह्यूने सुद्धा डेव्हलपमेंट जी आहे, सेल्फ डेव्हलपमेंट, ग्रोथ, त्याच्यामुळे नक्की फरक पडेल असं म्हणू शकेन याला. हो, आता नेमकं काय माहिती आहे का, डिजिटलायझेशनला जरी तुम्ही सगळेजण जवळ आलात किंवा काय आला, आता तो परत फरक आहे. म्हणजे 4x4 फुटाचं पेंटिंग 5x5 इंचाचं स्क्रीनवर बघणं आणि अख्खं 4x4चं पेंटिंग ह्या 2 डोळ्यांनी अख्खं बघणं, हा जो फरक आहे तो नेहमी असणारच आहे. तुम्ही पार त्या 4x4च्या स्क्रीनवर किंवा टॅब घेतला, आयपॅड घेतलं, 12x12 इंचाच्या स्क्रीनवर भेटलं आणि ते झूम करून बघितलं, पार तुम्हाला कॅनव्हासचे ग्रेन्स दिसायला लागले. पण जेव्हा तुम्ही अख्ख्या पेंटिंग समोर उभारून जो आनंद मिळवणार आहे झूमवर तुम्हाला मिळणार नाही. हा तुम्ही ते स्टडीड लेवलला बघू शकता, बुद्धी लेवलला बघू शकता, सगळ्या गोष्टी हे करू. पण परत मी तेच म्हणतो ना, चित्र ही अनुभूती आहे. तुम्ही पण बघून जेव्हा अनुभूती घेता तेव्हा त्या चित्राचा आनंद घेऊ शकता, तेव्हा ते चित्र तुम्हाला ऑब्झर्व करता येतं, तेव्हा ते चित्र तुम्हाला समजतं, तेव्हा ते चित्र तुमच्या मेमरीमध्ये राहतं कायम, किंवा ते वाटायला लागतं की बाबा हे छान आहे काय, तेव्हा डोळे थोडे तरी आनंदित झाले किंवा ते फिलिंग आलं. मग ते तुमच्या स्क्रीनवर ते देणार नाही. स्क्रीनवर तेव्हा तुम्हाला ते जे काय अनुभूती आहे ती देणारच नाही. त्यामुळे जरी स्टुडंटांना वाटलं असलं की बाबा आता ते बऱ्याच वेळा झालेलं, आम्ही पण बऱ्याच वेळा डिबेट वेळा बघतो की जेव्हा आधी हे डिजिटलायझेशन नव्हतं, एखाद्या आर्टिस्टचा डेमो आहे, म्हणजे मी साताऱ्यासारख्या कॉलेजला शिकलो, तर तिथं तसं सातारा छोटं शहर आहे. मग आम्हाला जेव्हा पुण्यात कळायचं बाबा नाही वडणगेकरांचं एक्झिबिशन लागलंय बालगंधर्वला आणि त्यांचा डेमो आहे, तर आम्ही साताऱ्यावरनं तो डेमो बघायला यायचो किंवा साताऱ्यावरनं आम्ही ते चित्र बघायला यायचो. त्यामुळे ते आम्हाला क्युरियोसिटी असायची, ते फील असायचं, तो फील बघितलं जायचं. किंवा मी पण जेव्हा पुण्यात आलो, डेमॉन्स्ट्रेशन, सगळे डेमॉन्स्ट्रेशन, ते ब्रशिंग हँडलिंग, त्या ब्रशिंगचा आवाज, ते ग्राइंडिंग, जरी तुम्ही युट्यूबवर ते ब्रश लावताना बघता पण त्या आवाजाशिवाय त्याचं वेट कळत नाही, फील कळत नाही. आता तिथं फक्त ह्याच्यावर झूम असतं ब्रश आणि कॅनव्हासवर, पण अख्खं जेव्हा आर्टिस्टची बॉडी लँग्वेज त्या ब्रशच्या टोकाला जात असते, तुम्ही फक्त सेन्सिटिव्हिटी तिथं दिसत नाही. त्यामुळं ती अख्खी जी काही जेव्हा काम करत असतो आर्टिस्ट, प्रत्येक आर्टिस्ट तो फक्त काही एवढ्या टोकांनी असं करत नसतो, त्याचं अख्खं मन, शरीर हे सगळं काम करत असतं त्या ह्याच्या, आणि तिथून ते तिथं ट्रान्सफर होत असतं. हे कधी बघू शकता तुम्ही, ते लाईव्ह बघितल्याशिवाय तुम्हाला येणारच नाही. तो आवरा कळणार नाही, त्या आजूबाजूचं वातावरण कळणार नाही, त्या आजूबाजूच्या वातावरणाचा परिणाम कसा चित्रावर होतो ते कसं कळणार. मी माझ्या स्टुडिओत काम केलं आणि युट्यूबवाल्याने शूट केलं ते तुम्हाला तेवढंच येणार. त्यामुळे तुम्हाला फक्त सरफेस रिझल्ट दिसेल. म्हणून बऱ्याच वेळा काय होतं, अरे त्यांचे चांगलं होतं माझं का होत नाही, कारण त्यातली जी गोष्ट आहे की त्यांनी वेगवेगळ्या ऍटमॉस्फिअर मधनं ते फील करून ते आज तुमच्या पुढे सादर केलेलं आहे. तुम्ही जस्ट ते घेताय आणि कॉपी पेस्ट करताय. कॉपी पेस्ट करताना मग ते तुम्हाला ते आनंद मिळणार नाही, ते फिलिंग मिळणार नाही, ते अनुभूती मिळणार नाही. हा फरक येतोच. म्हणून सगळ्यांनी आहे ना लाईव्ह बघितलं पाहिजे, लाईव्ह डेमॉन्स्ट्रेशन बघितले पाहिजेत, लाईव्ह काम केलं पाहिजे. आणि दुसरी गोष्ट, आज आम्हालाही छान वाटतं की गुगलमुळं काय बरेच रेफरन्स मिळतात, बरेच रेफरन्स सर्च केलं जातं, ते घेतलं जातं. आता आम्ही त्याला रेफरन्स म्हणून बघतो, आम्ही फायनल चित्र म्हणून बघाय. कुठलाही आकार, म्हणजे मी जरी फिगरेटिव्ह करत असलो किंवा काही वेळा एखाद्या विषयासाठी रेफरन्स पाहिजे असतो, ॲनिमलचे रेफरन्स पाहिजे असतात, हे पाहिजे असतात, तेव्हा हा शब्द महत्वाचा आहे. मी फक्त रेफरन्स म्हणून यूज करतो. जेव्हा रेफरन्स हा अति होतो तेव्हा तो मग त्या फोटोच्या आहारी जातो. मग त्यातलं स्वतःचं म्हणणं जे आर्टिस्टचं आहे ते निघून जातं. मग तो फोटो पेंट करायला लागतो.
म्हणजे मग आपल्याला ते कळलं पाहिजे की आपण गुगल टूल किती वापरायचा किंवा त्याची लिमिटेशन्स काय आहेत. तर त्या प्रत्येक आर्टिस्टनी त्या थोड्याशा विचार केल्या पाहिजेत किंवा प्रत्येक विद्यार्थ्यांनी त्याचा विचार केला पाहिजे. आता त्याच्यानंतर आणि पुढची गोष्ट अशी आहे की ह्या गुगलवर एवढं सगळं येऊन पडलेलं आहे, त्याच्यामुळं तुम्ही कुठलं ऑथेंटिकेशन पकडणार, हा एक मोठा मुद्दा येतो. त्याच्यासाठी मग तुम्हाला परत ज्या ऑथेंटिक ज्या गोष्टी आहेत, लिटरेचर असेल, वाचन असेल, म्हणजे पुस्तकं आहेत, ग्रंथालयातली पुस्तकं आहेत, रेफर पुस्तकं आहेत, ह्या गोष्टीशिवाय तुम्हाला पर्याय नाही आहे. म्हणजे हे जे सगळं आहे, गुगल असेल, डिजिटल असेल, हे जस्ट तुम्हाला मदत करण्यासाठी, म्हणजे तुमचे कष्ट कमी करण्यासाठी आलेले हे आहेत म्हणतो मी, काय घटक आहेत ते, किंवा ते टूल्स आहेत. आणि एक तुमचा व्यावसायिक ग्रोथ होण्यासाठी आलेले इंटरनेट हे टूल आहे. तुम्ही त्याचं कसं किंवा मग तुम्ही त्याच्या आहारी किती जायचं, हा परत तुमच्या हातातली गोष्ट आहे. जर मी प्रत्येक वेळेस मला विषय दिला किंवा विषय आला की मी पहिला जर गुगल घेऊन बसत असेल, तर मग मी सरळ मग त्याच्या आहारी, म्हणजे मी फोटोच्या आहारी जायला लागेल, त्या रेफरन्सच्या आहारी जायला लागेल. आधी मी माझं काम केलं पाहिजे. म्हणजे आजही मला खूप विषय आला किंवा विषय सुचला तर मी माझं स्क्रिबल करतो आधी, की स्केच करतो किंवा एक स्केच. आता ती आमच्या गुरूंकडनं आलेली आम्हाला काय म्हणतो प्रवाह आहे तो, किंवा तो संस्कार आहे आमचा, की बाबा कुठलीही गोष्ट जेव्हा सुचतं किंवा स्ट्राईक होतं जाता येता वगैरे, पहिला त्याचं स्क्रिबल करून ठेवा, स्केच करून ठेवा, नोंद करून ठेवा. मग ते आम्ही पेन्सिलनी असेल, कागदावर असेल, ह्याच्यावर असेल, ते स्केच करून ठेवलं की तो क्षण ते सगळं तिथं फ्रीज होतं आणि ते अॅटमॉस्फिअर फ्रीज होतं तिथं. त्या कारण पेनाच्या आपोआप तुमचं ब्रश, पेन जे काही टूल आहे ते कमी जास्त दाब ते आपोआप देतं आजूबाजूने. तुम्हाला ते सांगावं लागत नाही आता थोडं दाब देऊ, थोडं कमी देऊ, नाही, ते सहजगत्या होत असतं आणि ते सगळं तिथं येतं ते. आणि मग तुम्ही तिथं ते फ्रीज करून ठेवता. जर त्याचऐवजी मी फक्त फोटो जर घेतलं तर त्या फोटोमध्ये एवढ्या गोष्टी असतात, नेमकं मला त्यावेळेस कायच बघायचं होतं हे कळत नाही. आजकाल आपलं तुम्ही आणि मी आपण सगळे बाहेर जाताना ना, मी बऱ्याच वेळा बघितलंय, आर्ट स्टुडंट्स असतील किंवा असतील, खचाखच लँडस्केपसाठी रेफरन्स, याच्यासाठी रेफरन्स, त्याच्यासाठी रेफरन्स, हे सगळं गोळा करून ठेवायचं. आणि नंतरनं जेव्हा कालावधी जातो आपला की बाबा एक 15-20 दिवस आले की मग ते आपण काढतो, मग हे करतो, मग तो स्पॉट तेव्हा काहीतरी वेगळं सुचलेलं असतं, आता ते दिसायलाही लागत नाही, तिसरंच दिसतं. कारण जेव्हा आपण स्केच करत असतो ना, आपण पिन झालेलो असतो, आपण चित्राकडे गेलेलो असतो आणि मला काय ह्यातलं चांगलं वाटलंय, मला काय आहे ते तेवढंच ते ड्रॉ होतं. अनावश्यक गोष्टी निघून जातात. पण फोटो तसं नाही. फोटो किंवा डिजिटल इमेज आहे, गुगल जे आहे ते सगळंच घेतं. तसं मी माझं पहिल्यांदा ड्रॉ करतो, ते सगळ्या गोष्टी ड्रॉ करतो. आता मला ही जी गोष्ट ही फाईन करायची आहे, मला एखादी फिमेल करायची आहे किंवा ते जर्क मी आधी ड्रॉ केलेला आहे, बाबा मला ह्याचे फोल्ड जरा छान केले, ते परफेक्ट फोल्ड कुठं येईल, परफेक्ट जरासं काही लाइटिंगचं काय मिळतं का, त्याचं डायमेन्शन आणण्यासाठी काय मिळतं का, तर त्या गोष्टी मी मग सर्चला जाईन, त्या गोष्टी मी रेफरला येईन. म्हणून गुगल हे फक्त रेफरला असावं, ते सर्वस्व नसावं. शेवटी तुम्ही तुमचा प्रयत्न केला पाहिजे. नाहीतर आता बरेच जण काय होतं की दिसतं चित्र हे गुगल रेफर आहे, एका झटक्यात दिसतं, कारण तो त्या फोटोच्या आहारी जातो, त्या सगळ्या गोष्टीच्या आहारी जातो आणि त्यातलं त्याचं चित्र बाजूला राहायला लागतं. तर ते फक्त तेवढं केलं पाहिजे. स्केच हे सर्वात चांगली नोंद आहे तुमची, त्या आशयाची, विषयाची. स्केच ही खूप चांगली आहे आणि तुम्हाला काय म्हणायचं ते स्केच फ्रीज करून ठेवतं. तो क्षण असेल, तो विचार असेल, तो फ्रीज करून ठेवला जातो. तुमचा फोटो तेवढा फ्रीज करत नाही. फोटो सगळ्या अनावश्यक पण त्याच्यात ठेवतो असं आहे. आणि आपल्या जे काही गोष्टी आहेत, आता इथून घरी जाईपर्यंत मी आत्ता ज्या काही गोष्टी आठवलेल्या त्यातल्या कितीतरी गोष्टी विरळून गेलेल्या असतात, ते मला कष्टाने आठवावं लागतात परत. अशी ती गोष्ट आहे गुगलची. ट्रू. अशाच पद्धतीच्या वेगवेगळ्या कलाक्षेत्रातील दिग्गजांना भेटण्यासाठी आमची टॉक ही प्लेलिस्ट जरूर बघा. भरपूर गोष्टी त्यांच्याकडून शिकण्यासारख्या आहेत, त्यामुळे नक्की जरूर बघा. आणि अजून आपण सबस्क्राईब केलं नसेल या चॅनलला तर जरूर सबस्क्राईब बटनवर क्लिक करा, व्हिडिओ शेअर करा, लाईक करा. तर भेटूयात आपण पुढल्या भागात.